आता ट्राय करू आपण खाली वरतो करायला. भाई स्टेबिलिटी तगड़ी है गाइस. फाइनली महेंद्र सिंह धोनी भाई साहब आ चुके हैं बाहर मॅच में. नमस्कार मित्रांनो, नव्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग काल तुम्हाला माहीत आहे, काल क्रिकेट खेळायला गेलो होतो, तो फुकटाच नव्हते आले. मी एक चॅलेंज करणार होतो ज्याच्यात लय पुट्टे बोले म्हणे की तू नो बॉल टाकतो मी पण मात्र जर्क करते, असं करते तसं करते, आणि मला वाटते की होऊ शकते जर्क मारते. तर आम्ही आज नो बॉलचा चॅलेंज करणार होतो आणि पूर्ण वोट तुम्ही करणार होते. असा माझ्या कालचा चॅलेंज होता तो, पण काल पुट्टे आलेच नाही. मोंटाही नव्हता, कारण की मोंट्याला माझ्याले ते लो उचलायला नेलं होतं वैभवदानं, तर त्याच्यानं. तर आज पाहू आपण, आज जाऊ आणि आज चॅलेंज करू आपण सगळ्यांसोबत. तुम्हीच ऑडियन्स आहे, तुम्हीच सांगणार आहे की काय आहे. मी काय तुम्ही सांगाल लाईव्ह करू की काय करू, येऊ का लाईव्ह तुम्ही सांगा. तुम्ही म्हणता लाईव्ह पण येऊ आपण 6 वाजताच्या दरम्यान. तुम्ही म्हणता 6 वाजता लाईव्ह येऊ आपण, आणि 6 वाजताच तरी 5:30 वाजता तरी नाही चालत, खेळ चालूच होत नाही आमचा. 6 शिवाय तर क्रिकेट चालूच नाही करता मी. तर लाईव्ह येऊ की नाही येऊ तुम्ही सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये फटाफटसे. आणि वोटही तुम्हीच करा. नो बॉल कोण टाकते, कोण नाही टाकत, कोणाचे बॉल बरोबर येते, कोणाचे काय आहे, कोण जर्क मारते, कोणाचा हात मारते. माझ्या हिशोबानं जर्क मारत असेल माझा बॉल, कारण की मला आठवते की 2 वर्षा पहिले मी बॉलिंग करत होतो तेव्हा माझा बॉल असाच घुमे पुरा, म्हणजे मी असं फेकून मारल्यासारखं. मग मी प्रॅक्टिस करून मी एवढ्या याच्यापर्यंत आणली आहे की माझी स्पीडही इन्क्रीज झाली आणि थोडासा जर्क मारत असेल, मला कन्फर्म नाही माहीत, कारण की नाही जर्क मारते, थोडासा मारतो. तर हे तुमच्या आधी सोडतो तुम्ही चॅलेंजमध्ये सांगा कोणाचा आहे. आणि मोंटी म्हणते की भाऊ आपण पूर्ण नॅचरल बॉलिंग, एकदम परफेक्ट बॉलिंग करतो, मसा करतो, तसा करतो लोकेशी. तर तुम्ही सांगा ते एक करू काय. तर आम्ही सगळ्यांचे आणायचा प्रयत्न करू तिथं खेळत, सगळ्यांना बॉलिंग करायला. तुम्ही सांगा वोट करू की कोणाची बॉलिंग बरोबर आहे, कोणाची कशी आहे, काय आहे. तुमच्या हाती आहे सगळं काही, ठीक आहे. याच्यावर लागेल तर मी एक शॉर्ट टाकून देईन मस्तपैकी. शॉर्टमध्ये तुम्ही सांगू शकता, कारण की मी मोठ्या व्हिडिओमध्ये एवढं जास्तीत जास्त रीच नाही भेटत जेवढी शॉर्टवर भेटते. तर शॉर्ट टाकून तर शॉर्टवर कसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तो व्हिडिओ. आणि तुम्ही जास्तीत जास्त वोट करा, म्हणजे समोर झाले माहीत पडू की कोणाचं काय आहे, कसं काय आता. तर बस हे तर पाहू आपण संध्याकाळची. आता मस्त सकाळ झाली, 6 एकदम तळ्यात मस्त गरमी होऊन राहिली. आल्या एकदम सुरुवातीला चांदूर बाजाराचं टेम्परेचर जे राहते 35 तुम्हाला दिसनच आल्या 35 दिसन. मग हे का ते वाढत आता तर 9, 9:30, 10 वाजले. आता आय थिंक 38-40च्या मधात चालला आहे. आणि 1 वाजेपर्यंत मग 43, 44, 45च्या मधात चालला आहे आरामात टेम्परेचर. तर बहुत गरमी होऊन जाते. आता अखेरचे थोडेसे दिवस राहिले आहे. मग मला वाटते 15 जूनपासून आय थिंक मग पावसाळ्याची सुरुवात होऊन जाते. हर वेळेस होऊन जात असते 15 जूनपासून त्यांना की पाण्याची सुरुवात होऊन जाते. तर आहे तरी 10-15 दिवस, 20 दिवस आहे सध्या. 20 दिवसानंतर मग पाण्याची सुरुवात, मग वातावरण थंड होणं चालू होते. मित्रांनो आता खात आहे टरबूज, बघू शकता. थंड वातावरण जास्त गरम आहे तर थंड खाणं महत्वाचं आहे ना मम्मी. ओढणे टरबूज पण थंड. अच्छा मित्रांनो, जेवण करायला आलो आहे. डाळ भाजी म्हणली आपली पसंदीदा भाजी, डाळ भाजी मस्त. तर ते जेवण झालं आहे, थोडंसं कसं राहिलं होतं. सॉरी मित्रांनो, आजही नाही जमू शकत, कारण की मी आजही बहुत कमी म्हणजे होतेच नाही, आहेच नाही माझ्या बरोबर पुढे. तर आजही क्रिकेट खेळायला नाही गेलो. चॅलेंजच राहणार आहे. काय तर तसं काही निदान नाही भेटू राहिलं. आता मोंट्याला लावला. मोंट्या सगळ्यात जास्त पलटी मारणारा मोंट्या झाली का माहिती आहे का. काल म्हणे की नाही जाऊ, पक्का जाऊ, मग असं करून तसं करू, नाही आज फक्त आजच्या आहे ना अडलं असं तसं. काल म्हणे आज अजून फिरकी मारली. आता म्हणते माझा आणल्यानंतर अर्धा घंटा यायला लागते म्हणते. अर्धा घंटा म्हणजे त्याचा 1-2 घंटे असते माहिती आहे काय. कधी अर्धा घंटा नसतं, अर्धा घंटा म्हटलं म्हणजे समजून जा 2 घंटे पकडून झालंच त्याचे. कधी पण टाईमवर कधीच काम नाही करत तो. तर मित्रांनो फायनली आपलं पार्सल आलेलं आहे. मित्रांनो आता करतो अनबॉक्सिंग. लेट्स गो. बघू शकता. जय श्री राम. टेस्टी करायची त्याच्यावर चिपकावं लागते. भाई लावाचं कसं हे मला नाही माहिती. घेतलं तसंही पण हे लावा लागेल ना, माहीत नाही अजून आपल्याला कसं काय लावावं लागते. तर पाहा लागेल आता कसं लावायचं ते सिस्टम. हा हे काय, हे मा कामाचं आहे, हे मा कामाचं आहे. हे
ते मा कामाचे आहे बाबा. फोटोग्राफर का काय काय मला काही समजून काही समजूही नका तुम्ही. तर मित्रांनो फिट तर केलेलं आहे पण सिस्टम काही समजून नाही आलं. म्हणजे हे दाबल्यानं उघडून राहिलं आणि जेव्हा खोलाची वेळ आली तर इकडचं असं उडा लागून राहिलं आणि हे टाईट बसते. ठीक आहे, फिटिंग मस्त आहे, जबरदस्त टाईट वाईट होते. पण हे समजून नाही आले, हे दाबल्यावर माहिती आहे का असं उघडत होतं, काम नाही करू राहिलं. ताट वाढले, जेवण करून टाकले. हॅलो, खिचडी पनीर. तर मित्रांनो जेवण करून आलो. आता कुठंतरी सिस्टम समजून राहिले तर काय. आता हे पा हे ना अनलॉक होते, झालं अनलॉक. आणि मोबाईल अनलॉक होते आणि एक खाली थोडंसं प्रेस करावं लागते असं. आता मी आता ते असं हे पा लेट्स गो. आता काही अँगल नका भाऊ. हे बघू शकता इथं लावलं होता, आता मी लावतो. आता लॉक होते, लॉक झाला लॉक. आता ट्राय करू आपण खाली वरचं करायला. भाई स्टेबिलिटी तगडी आहे. लॉक तर लॉकच राहील, लॉक तर लॉकच राहील. तर मित्रांनो इथं लावलेलं आहे, या काहीतरी अँगल फिट केला आहे, याच्यावरून पाहतो आता कसं काय येतं, बरोबर येते की नाही येतं. मित्रांनो CSK हारायला आली आहे, पाहू शकता. 6 रन पाहिजे 9 बॉलात, हारणारच आहे वाटून तर 100% माहीत आहे. आज तर धोनी भाऊ पण आले होते मॅच पाहिले, पण धोनी बोले वाटलं असं जिंकन, तर टीम हारायला आली पूर्ण. तरी लय मस्त खेळले. तर मित्रांनो हैदराबाद जिंकलेली आहे, CSK खतम, CSK हारलेली आहे मॅच. चलो प्ले ऑफच्या बाहेर गेली CSK आता. चलो गाइस फाइनली महेंद्र सिंह धोनी भाई साहब आ चुके हैं बाहर मैच में. खेळला तर नाही पण तसं झालं आहे, बाहेर स्टेडियममध्ये आला होता. बहुले वाटलं जितून जाईन पण हारली मॅच, प्ले ऑफच्या बाहेर चालली गेली. चलो ठीक है कोई ना, हार गए यार. जीत जाते तो बहुत ही अच्छा होता था, पण हार गए.